राज्यात आणि देशात सदृढ आणि निकोप लोकशाही यावी असं वाटत असेल तर जोपर्यंत विधानसभा आणि लोकसभेमध्ये चारित्र्यशील लोक जाणार नाहीत तोपर्यंत या देशाला, या राज्याला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. स्वातंत्र्यासाठी जे बलिदान झालंय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारख्या लाखो लोकांनी बलिदान केलं की आमच्या देशात लोकशाही यावी, जनतंत्र यावं, त्यांचं स्वप्न पुरं व्हावं यासाठी मतदान हे केलंच पाहिजे. ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. आज आपण पाहता की गुन्हेगार लोक विधानसभा आणि लोकसभेत जातात. याला रोखायचं असेल तर मतदाराने भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला पाहिजे की मी येणाऱ्या निवडणुकामध्ये फक्त चारित्र्यशील उमेदवारालाच मत देईल, असा प्रत्येक मतदाराने प्रतिज्ञा करणं आवश्यक आहे. तरच हा देश बदलेल. काही माणसं दारूची बाटली घेऊन मत देतात, 200-500 रुपयाची नोट घेऊन मत देतात. काय भगतसिंग, सुखदेव, राजगुरूच्या बलिदानाची ही किंमत आहे? दारूची बाटली 200-500 रुपये. मतदान विसरायचं नाही. मतदान हे केलंच पाहिजे. ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. आज विधानसभा आणि लोकसभा यामध्ये काही दागी माणसं गेले आहेत, ज्यांच्यावर आरोप आहेत. हे का घडलं? पहिला दोष पक्ष आणि पार्ट्यांचा होता की अशा लोकांना तिकीट देणं गैर होतं. पण जरी पक्ष आणि पार्टीने चूक केली तरी दुसरी चूक आमची होती की आमिषाला बळी पडलो आणि अशा लोकांना आम्ही मतं देऊन विधानसभा आणि लोकसभेची वाट मोकळी करून दिली. आम्ही पण जबाबदार आहेत. म्हणून प्रतिज्ञा करा की कुठल्याही आमिष घेऊन मी मतदान करणार नाही. कोणत्याही आमिषाला बळी पडून मत देणं हा एक प्रकारचे देशद्रोह आहे. हा, तुम्हाला एखादा उमेदवार योग्य वाटत नसेल तर शेवटचं बटन नापसंतीचं दाबा, नोटावरती बटन दाबा, पण मतदान विसरायचं नाही. मतदान हे केलंच पाहिजे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम.